नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली शॉपिंग करून आलेली असते आणि ती सगळं शॉपिंग सगळ्यांना दाखवत असते. मैनावतीला साडी शोभून दिसते असं म्हणते. इकडे अर्जुन म्हणतो, "मम्मा, मी कॅश थोडी काढून आणलीये, तुझ्याकडे ठेव. अजून हवी असेल तर सांग, मी नंतर काढून आणेन." हे बघताच मैनावती आणि सदाशिवचे डोळे चमकतात. कल्पना म्हणते, "सायली, तूच तुझ्या लॉकरमध्ये ठेव, लागले तर मग घेईन तुझ्याकडून." सायली पैसे वर घेऊनच जात असते तेव्हा मैनावती तिला थांबवते आणि म्हणते, "सायली, मला कोणत्या साड्या कोणत्या दिवशी घालायच्यात ते आपण ठरवूया का?" सायली म्हणते, "कोणतीही साडी नेस, तुला छानच दिसेल." मैनावती म्हणते, "तू आता वर चालली आहेस ना तुझ्या खोलीत, तर मी पण येते आणि आपण निवांत बसून ठरवू कोणती साडी कधी घालायची." सायली म्हणते, "ठीक आहे, चल." आणि मग तिला वर घेऊन जाते. सायली म्हणते, "अगं, तुला कोणत्या दिवशी काय घालायचं ते तू घाल, काही हरकत नाही." आणि मग सायली ते पैसे तिच्या लॉकरमध्ये ठेवते आणि चावी एका कपाटात ठेवून देते. हे सगळं चालू असताना मैनावती बघत राहते, कारण तिला बघायचं असतं की तिने पैसे कुठे ठेवलेत. नंतर सायली म्हणते, "आई, एक काम कर, तू एखादी साडी नेसूनच बघ, म्हणजे तुला कळेल." मैनावती म्हणते, "ठीक आहे, तू आता जरा खाली जा, मी साडी नेसून बघते." सायली खाली जाते, तेवढ्यात तिकडे सदाशिव येतो आणि म्हणतो, "जरा मला दाखव ना गं, काय करायचंय, कधी काय घालायचंय." सदाशिव आणि मैनावतीचा हा चांगलाच प्लॅन बनलेला असतो, म्हणजे मैनावती तिकडे वर एकटी असेल आणि तिला काय हवं ते ती करेल. इकडे मैनावती लगेच लॉकरची चावी शोधून काढते आणि लॉकर खोलायचा प्रयत्न करत असते. मैनावती लॉकरमधले पैसे काढून घेते स्वतःकडे शेवटी. तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो. मैनावती पैसे चोरून स्वतःकडे ठेवते. अर्जुन म्हणतो, "आई, तुम्ही इकडे काय करताय? सायली कुठे आहे?" ती म्हणते, "ती खाली गेलीये, तिच्या बाबांनी तिला हाक मारली म्हणून." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, मग चला आपण खाली जाऊया." इकडे मैनावती अर्धेच पैसे उचलते आणि मग सदाशिवला जाऊन सांगते की मी अर्धेच पैसे उचललेत. अख्खे सगळे पैसे उचलले असते तर कोणाला तरी डाऊट आला असता. हे सगळं बोलणं चालू असताना तन्वी दरवाजा आडून ऐकत असते. तन्वी विचार करते, हे तर माझ्याच शाळेचे प्रिन्सिपल निघाले. ह्या लोकांची बोलती मी बंद करणारच आहे, पण पुराव्यासकट, आत्ता नाही. जेव्हा मैनावती धावत खाली आली ना घाईघाईने, तेव्हाच माझ्या लक्षात आलं काहीतरी गोडगुण आले. तोपर्यंत बघते ह्यांची पोच कितपर्यंत जाते. पुराव्यासकट ह्यांना एकदा घराच्या बाहेरच काढून टाक. इकडे किल्लेदारांकडे साफसफाई चालू असते. सुमन, प्रतिमा आणि रवी मिळून साफसफाई करत असतात. रविराज तेवढ्यात एक बॉक्स काढतो, त्याच्यामध्ये जुन्या पणत्या असतात. प्रतिमा त्या पणत्या बघते आणि तिला अचानक आठवण येते. ती म्हणते, "ह्या पणत्या तन्वीने रंगवल्या होत्या ना?" तिला गुलाबी रंगाचा हट्ट होता, पण गुलाबी रंग काही मिळाले नाहीत आणि या पणत्या तिला पूर्णाईने दिल्या होत्या. रविराज हे सगळं ऐकून खूप भारावून जातो, कारण त्याच्या लक्षात येतं की तिला जुन्या गोष्टी आठवायला लागल्यात. ह्या गोष्टीमुळे त्या तिघांनाही खूप आनंद होतो. इकडे सायली, विमल आणि मैनावती लाडू वळत बसलेले असतात. सायली ड्रायफ्रुट्स कट करत असते आणि मैनावती तिचा डोळा चुकून ड्रायफ्रूट खायला जाते. पण सायली म्हणते, "आई, तू आता काहीही करायचं नाही, सगळं काम मी करणार." तेवढ्यात तिकडे कल्पना येते फोनवर बोलत आणि म्हणते, "पूर्णाई येणार आहेत लवकरच." सायली म्हणते, "वाव, पूर्णाजी येणार आहेत, बरं झालं, दिवाळीला पूर्णाजी घरी आहेत. किती आठवण काढत होतो ना आपण त्यांची." इकडे मैनावती तिच्या खोलीत जाते आणि तिने मुठ्ठीभर ड्रायफ्रुट्स पटकन पळवलेले असतात. सदाशिव म्हणतो, "या घरात पैशाचा धबधबा वाहतोय, त्याच्यावरून उडणारे जे शिंतोडे आहेत त्याच्यावरती आपण समाधान मानायचं नाही. आता चांगलाच प्लॅन करायला लागेल जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा." मैनावती म्हणते, "माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे, तुम्हाला सांगू का?" आणि मग ती आयडिया ती सदाशिवला सांगते. इकडे आपण बघतो की अर्जुन आणि सायली यांच्या खोलीत झोपण्याची तयारी करत असतात. सायली तरी अर्जुनवर फुगूनच असते. अर्जुन म्हणतो, "अगं, तू दिवसभर माझ्यासोबत बोलत नाहीयेस, काय झालं नक्की ते तर सांग. तुला काय हवंय हे मला समजत नाहीये म्हणून रागवलीयेस का?" सायली म्हणते, "तुम्हाला माझ्या मनातलं कळतं ना दरवेळी, मग हे कसं कळत नाहीये, सांगा बरं मला." शेवटी सायली अर्जुनला सांगते, "तुम्ही मला एक गोष्ट अजून दिलेली नाहीये. मला एक छोटासा अर्जुन किंवा छोटी सायली हवी आहे." अर्जुन मग एकदम सुखावून जातो. म्हणतो, "बायको, तुझी इच्छा लगेच पूर्ण होईल. तू काही टेन्शन घेऊ नको." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सदाशिव एका माणसाला थोडे पैसे देत असतो रस्त्यावर असताना. तिकडून अश्विनची गाडी जात असते. तो त्या माणसाला सांगतो, "तू काय खरे पैसे प्लॅस्टर नाही केलेस माझ्या बायकोला, एवढे कसले पैसे घेतोयस?" नंतर आपल्याला दाखवतात की सुभेदार घरात मैनावती प्लॅस्टर लावून उभी असते. अश्विन येतो आणि कात्रीने तिचा प्लॅस्टर अख्खा फाडून टाकतो.
सगळे ओरडत असतात, "अरे अश्विन, हे काय करतोयस तू?" अश्विन म्हणतो, "हे बघा, हे ना साधं खरचटलेलं पण नाहीये. त्या माणसाची डील करताना मी बघितलंय तुम्हाला." सायली बिचारी रडवेली होते आणि म्हणते, "बाबा आता तरी सांगा तुम्ही हे सगळं का केलंत?" मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.